हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनल. तर आज आपला इंग्लिश ग्रामर कोर्सचा डे 14 हा आलेला आहे. बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण युजेस ऑफ मॉड्युलरी ऑक्झिलरी वर्ब पाहणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा न्यू टॉपिक ॲडवर्ब हा सुरू करणार आहोत. तर चला तर उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर बघा, यूज ऑफ मॉडेल ऑक्झिलरीज. बघा, मॉडेल ऑक्झिलरीज अँड फंक्शन्स हे दोन कॉलम केलेले आहेत. कॅनचा फंक्शन काय आहे? यूज टू शो ॲबिलिटी. आपल्याला जर ॲबिलिटी शो करायची असेल, आपली क्षमता शो करायची असेल, दाखवायची असेल, कॅपॅसिटी रिक्वेस्ट करायची असेल, तर आपण कॅनचा यूज करतो सेंटेन्समध्ये. कॅन नॉट टू शो इन ॲबिलिटी. ओके, मेचा आपण वापर केव्हा करतो? अनसर्टनिटी, पॉसिबिलिटी, लेस डिफायनेट, परमिशन घ्यायची असेल, विश मागायची असेल तर आपण मे बोलतो. ओके, मे नॉट, प्रोहिबिशन. ओके, विलचा आपण वापर कधी करतो? सर्टनिटी, मोर डेफिनाइट, पॉलिट, रिक्वेस्ट, प्रोबॅबिलिटी एक्सेट्रा. याच्यासाठी आपण विलचा वापर करतो. वूलचा वापर आपण कधी करतो? हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्टमध्ये झालेलं, पॉलिट, रिक्वेस्ट. ओके, याच्यासाठी आपण वूडचा वापर करतो. मस्टचा वापर आपण कधी करतो? ऑब्लिगेशनसाठी, नेसेसिटीसाठी, कंपल्शनसाठी, स्ट्रॉंग, डिटर्मिनेशनसाठी. ऑट टू आपण केव्हा यूज करतो? तर जेव्हा आपल्याला मोर ॲप्लिकेशन किंवा लाईकलीहूड आपण जेव्हा दर्शवतो सेंटेन्समध्ये तेव्हा आपण ते यूज करतो. शूड, आपल्याला जर कोणाला ॲडवाईस द्यायचं असेल, सजेशन द्यायचं असेल किंवा त्यांची ड्युटी सांगायची असेल तर आपण शूडचा यूज करतो. आणि यूज टूचं हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट आपण त्याचा उपयोग करतो. तर अशा प्रकारे युजेस ऑफ मॉडेल ऑक्झिलरीज. तर याची नोट आहे, मेच्या ऐवजी परमिशन आणि पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी कॅनचा सुद्धा उपयोग होतो. मेच्या जागी आपण कॅनचाही उपयोग करू शकतो जेव्हा परमिशन, पॉसिबिलिटी मागायची असेल, दाखवायची असेल तर. दुसरं काय आहे? जर वाक्यात इज ॲबल टू, आर एबल टू किंवा ॲम एबल टू असेल तर त्याऐवजी कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी लिहावे. हे एवढे 3 शब्द न लिहिता छोटासा हा शब्द कॅन आपण वापरला तरी चालेल. तिसरं, जर वाक्यात इज नॉट एबल टू किंवा आर नॉट एबल टूच्या ऐवजी कॅन नॉट लावावे. आपण एवढं न लिहिता आपण शॉर्ट फॉर्ममध्ये सेंटेन्स बनवायला शिकलं पाहिजे म्हणून आपण कॅन नॉट वापरतो. चौथं, वॉज एबल टू अँड वेअर एबल टूच्या ऐवजी काय वापरायचं? तर याच्यामध्ये कुल्ड वापरायचं. ओके, वॉज नॉट एबल, वेअर नॉट एबलच्या ऐवजी आपण कुल्ड नॉट लावावे. इट इज पॉसिबलचे रूपांतर मेमध्ये करावे. इट इज पॉसिबल असेल तर मे लिहावे. जर वाक्यात इज गोइंग टू, आर गोइंग टू असेल तर त्याऐवजी विलचा मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग करावा. जर वाक्यात मस्ट असेल तर त्याऐवजी हॅव टू लावता येतो व हॅव टू असेल तर त्याऐवजी मस्ट लावता येतो. 9 काय आहे? तर वूडच्या ऐवजी यूज टू लावावे. तर असे हे नोट्स आहेत ते तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल. आपण आता ॲडवर्ब बघूया. ॲन ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट मॉडिफाईज अ वर्ब. जे मॉडिफाईड करतात, विशेषण सांगतात. ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडवर्ब क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब म्हणतात. आता देअर आर 3 काइंड ऑफ ॲडवर्ब्स. प्रिंटिंग मिस्टेक, सॉरी. तर बघा, 3 ॲडवर्ब आहे. सिम्पल ॲडवर्ब, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आणि तिसरं कंडक्टिव्ह ॲडवर्ब. हे तिन्ही ॲडवर्ब आपण समजून घेऊया. ओके, तर याच्यासाठी आपल्याला पुढचं म्हणजेच पहिलं आपण सिम्पल ॲडवर्ब बघूया. देअर आर 6 टाईप ऑफ सिम्पल ॲडवर्ब. सिम्पल ॲडवर्बची 6 टाईप आहे. ॲडवर्ब ऑफ टाईम, त्याच्यामध्ये यस्टरडे, टुडे, टुमारो असे आपण शब्द वापरतो. यापैकी एखादे शब्द वाक्यात आले तर त्यास ओळखून ॲडवर्ब ऑफ टाईम नाव द्यावे. जर हे जे शब्द आहे यस्टरडे, टुडे, टुमारो, जर हे सेंटेन्समध्ये आलं तर आपण काय म्हणणार? ॲडवर्ब ऑफ टाईम आहे. ओके, ॲडवर्ब ऑफ प्लेस, हिअर, देअर, एव्हरीवेअर, समवेअर, ओव्हर,
अंडर, आउटसाइड, अबव यापैकी एखादे शब्द वाक्यात आले असेल तर त्यास ॲडवर्ब ऑफ प्लेस नाव द्यावे. ॲडवर्ब ऑफ नंबर, वन्स, ट्वाईस, फर्स्टली, लास्टली हे जर असे शब्द आले तर त्याला आपण ॲडवर्ब ऑफ नंबर असं म्हणतो जर ते सेंटेन्समध्ये आलं तर. चौथं काय आहे, ॲडवर्ब ऑफ मॅनर. त्याच्यामध्ये वेल, बॅडली, स्लोली, फास्ट, हार्ड एक्सेट्रा जर हे शब्द सेंटेन्समध्ये आले तर ते सेंटेन्स आपण ॲडवर्ब्स ऑफ मॅनरने कंडक्ट करतो. ॲडवर्ब ऑफ डिग्रीमध्ये काय कोणकोणते शब्द येतात तर व्हेरी, एक्स्ट्रीमली, रेदर, मच, लिटिल, फुल्ली एक्सेट्रा हे ॲडवर्ब्स ऑफ डिग्रीमध्ये येतात. आता 6वं ॲडवर्ब ऑफ रिझन. त्याच्यामध्ये देअरफोर, सो, सिम्पली, हेन्स, एवर, पर्टिक्युलरली, शुअरली, रिअली एक्सेट्रा हे जर शब्द सेंटेन्समध्ये आले तर त्याला आपण कंडक्ट करतो ॲडवर्ब ऑफ रिझनने. तर असे 6 प्रकार आहे. एकदम इझी आहे. तुम्ही जर हे वर्ब परत वाचत गेल तर ते तुमच्या तोंडी पाठ होऊन जाईल. तर इथे आपण आजचा टॉपिक संपवूया. उद्या आपण नेक्स्ट बघूया. तर टेस्ट सिरीज या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. कमेंटद्वारे त्याचं उत्तर द्यावं लागेल. तर हा शॉर्ट तुम्हाला उद्या येईल. कालच्या व्हिडिओचा शॉर्ट मी अपलोड केला नाही, तोसुद्धा दोन्ही शॉर्ट मी उद्या अपलोड करणार आहे. तर पाहायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मेहनतीला सपोर्ट देणं हे तुमचं काम आहे. बाजूला जे बेल आयकॉन आहे क्लिक करा जेव्हा. बाय फ्रेंड्स.